नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुनश्च आणि मनपूर्वक स्वागत आहे। महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला गेलेला आहे विधान परिषदेमध्ये आणि परीक्षाभिमुख महत्त्वाचा हा टॉपिक आहे। केवळ करंट चालू घडामोडी याच्याशी संबंधित न राहता अर्थशास्त्र याच्याशी देखील जे प्रश्न विचारले जातात आयोगाने आत्तापर्यंत विचारलेला आहे, त्याच्यासाठी अनन्यसाधारण असं महत्त्व असतं अर्थसंकल्पाला। त्याच्यामुळे हा आपल्याला डिटेल समजून घेणं, एक परीक्षार्थीच्या स्वरूपात त्याच्या रूपामध्ये आपल्याला समजून घेणं अतिशय गरजेचं असतं। केवळ त्याच्यामधल्या तरतुदी आणि त्या तरतुदी कशासाठी केल्या गेलेल्या आहेत, नवीन योजना कोणत्या लॉन्च केल्या गेलेल्या आहेत, हे विद्यार्थी आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा विद्यार्थी म्हणून समजून घेणे आपल्याला अतिशय महत्त्वाचं असतं। तर 9 मार्च 2023 रोजी राज्याचे अर्थमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी विधानसभेमध्ये हा अर्थसंकल्प सादर केला आणि विधान परिषदेमध्ये दीपक केसरकर यांनी हा अर्थसंकल्प सादर केलेला आपल्याला दिसून येतो। महत्त्वाचं म्हणजे एक नवीन पायंडा पाडण्यात आलेला आहे आणि डिजिटल इंडिया ह्या आपले जे सन्माननीय मोदी साहेब आहेत त्यांच्या मनामध्ये जे एक म्हणतो आपण डिजिटल इंडिया, त्याच्यानुसार पहिला असा बजेट आहे की तो जो आहे तो आयपॅडवर वाचला गेला आहे। ठीक आहे, सादर करताना त्याला आयपॅड म्हणजे एक संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे की डिजिटल इंडिया या माध्यमातून ते एक आता आपण काय करत आहोत तो वाटचाल करत आहोत। खरं बघायला गेलं तर शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून, शिंदे फडणवीस सरकार आपण ज्याला म्हणतो ते स्थापन झाल्यापासून हा त्यांचा पहिलाच फुल्ली फेज्ड ज्याला आपण म्हणतो असा तो अर्थसंकल्प आहे आणि या विधानसभेचा जी आता रनिंग विधानसभा आहे तिचा हा शेवटचा सुद्धा फुल्ली फेज्ड असा अर्थसंकल्प त्यांनी सादर केलेला आहे। ठीक आहे, तर हा अर्थसंकल्प आपण डिटेल पाहणार आहोत, परीक्षाभिमुख पद्धतीने आपण त्याला समजून घेणार आहोत। तर बघणार आहोत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24। त्याआधी आपल्याला आता निव्वळ 40 दिवस आपल्या पुढे किंवा आपल्या हातात राहिलेले आहेत एक्झामसाठी, कंबाईनच्या आणि 2.5 महिने आपल्या राज्यसेवेसाठी। तर ह्या दोघी एक्झाममध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व करंटला असतं। त्याच्यामुळे माझा जो कोर्स आहे विदर्भ IASच्या प्लॅटफॉर्मवर, ह्या विदर्भ IASच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला राज्यसेवा व गट ब व गट क यांच्या प्री आणि मेन्स या सर्व एक्झामसाठी जे गरजेचं आहे करंट ह्या पूर्ण तुम्हाला माझ्या या कोर्समधून तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे पूर्ण मागील एका वर्षाचा पूर्ण आढावा आणि तो पण टॉपिक वाईज तुम्हाला प्राप्त होणार आहे। अतिशय कमी दरामध्ये हा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। ठीक आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपलं जे 2023 चालू घडामोडी वार्षिकी आहे ह्या कोर्स च्या माध्यमातून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे आणि त्याला जर तुम्हाला साईडला घ्यायचं असं म्हणजे केवळ तुम्हाला वार्षिकी घ्यायची असेल तिचं 50 रुपये शुल्क आहे। म्हणजे आपला जो कोर्स आहे त्याच्या नाममात्र फीमध्येच हा जी वार्षिकी आहे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे। ठीक आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचे तुम्हाला एक डेमो दाखवून देतो की महत्त्वाचं म्हणजे हा डेमोच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये कंटेंट्स कशा पद्धतीने आपण ॲड केलेले आहेत महत्त्वाचे, त्याचं हे स्वरूप बघूयात आपण। ही जी वार्षिकी आहे आपली ती वार्षिकी ह्या स्वरूपात असणार आहे आणि त्याच्यामध्ये कंटेंट्स असे असणार आहेत की ते आपल्या पुढे त्याची अनुक्रमणिका असणार आहे। त्याच्यामध्ये बघा हे एक सॅम्पल आहे आणि हे तुम्हाला तिथे मिळणार आहे पूर्ण डिटेलमध्ये। तर आयोगाने विचारलेले चालू घडामोडीवरचे PYQs आणि पूर्ण ज्या चालू घडामोडी ज्या कोर्समध्ये आपण घेणार आहोत याचं पूर्णतः संक्षिप्त आणि डिटेलमध्ये रूपामध्ये त्याला आपल्याला काय मिळणार आहे, तर हे जे आहे हे प्राप्त होणार आहे या वार्षिकीच्या माध्यमातून। म्हणजे आपल्याला माहिती आहे जिथे हिट करायचंच आहे आयोग, जिथे आपल्याला कमी म्हणजे आपल्याला गाठायचा प्रयत्न करतो घाटात, तिथे आपण काय करायचं आहे तर ह्या माध्यमातून आपल्या अभ्यासाला परिपूर्णता आणायची आहे। बघूया त्यानंतर आता जर महत्त्वाचं म्हटलं तर मग अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कशा पद्धतीने, त्याची सुरुवात कुठे आहे, ठिकाण सपळगावकर, नरेंद्र सपळ अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, असे ज्याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातात हे डिटेल्समध्ये तिथे काय आहे तर तुम्हाला या वार्षिकीच्या माध्यमातून मिळणार आहे। ठीक आहे, त्याच पद्धतीने आंतरराष्ट्रीय घडामोडी देखील त्याच्यामध्ये काय केल्या गेल्या आहेत तर कव्हर केल्या गेलेल्या आहेत। महत्त्वाचे पुरस्कार कव्हर करण्यात आलेले आहेत। पर्यावरणाबद्दल घडामोडी म्हणजे इच अँड एव्हरी पॉईंट विल बी कव्हर देअर, म्हणजे तिथे कव्हर करण्याचा तो प्रयत्न केला गेलेला आहे ह्या वार्षिकीच्या माध्यमातून। ठीक आहे, चला
अर्थसंकल्प. आता मेन मुद्द्याकडे येऊयात आपण. आपल्याला याच्यावर प्रश्न विचारला तर आपल्याला त्याच्यावर आन्सर आणि आपला तेवढा अभ्यास झालेलाच पाहिजे, त्या माध्यमात आपण अर्थसंकल्प पाहणार आहोत. ठीक आहे, हे बघितलेलं आहे आपण. वन बाय वन. सध्या भारत स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये आहे आणि ह्या भारत जो आहे स्वातंत्र्याचा जो अमृत काळ आहे, या अमृत काळामध्येच पंचामृत ह्या नावाने काय केलं गेलेलं आहे, तर हा अर्थसंकल्प म्हणजे अमृत काळातील राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. आता अमृत काळ म्हणजेच काय आहे की भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि या 75व्या वर्षगांठ किंवा या 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या काळावर मोदींनी म्हणजे केंद्र सरकारने अमृत काळ हा जो कन्सेप्ट लॉन्च केलेला आहे, त्या माध्यमातून हा पहिला अर्थसंकल्प आहे. त्यामध्ये या वर्षीचा अर्थसंकल्प मुख्यतः 5 ध्येयांवर आधारित आहे, ज्याला पंचामृत म्हटलं गेलं. आता हे पंचामृत म्हणजेच काय आहे तर 5 असे ध्येय, असे कंटेंट्स जे पूर्ण राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वसमावेशक विकासासाठी गरजेचे आहे. म्हणजे प्रत्येक घटकापर्यंत विकासाचा जी गंगा असते ती नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असा हा अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. ठीक आहे, मग हे 5 जे आहेत पंचामृत काय आहेत. सगळ्यात पहिला महत्त्वाचा म्हणजे शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी. या अर्थसंकल्पात प्रामाणिकपणे आपल्याला एक गोष्ट दिसून येते की शेतकऱ्यांना महत्त्व दिलं गेलेलं आहे. ठीक आहे, शेतकऱ्यांना जे वेगवेगळ्या पद्धतीने निसर्गाच्या लहरीपणाला सामोरे जावे लागते आहे आणि एक शाश्वत शेती ज्याच्यातनं एक शाश्वत उत्पन्न शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे, त्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याचं पहिलं ध्येय या पंचामृताचं आपल्याला दिसतं, शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी म्हणून. ठीक आहे, त्यानंतर सेकंड जे आहे ते आपल्या समोर आहे महिला, आदिवासी, मागासवर्गीय, ओबीसी असे समाज घटक, जे सर्वसमावेशक घटक आहे, यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याच्यासाठी आणखी नवीन योजना तिथे राबवल्या जाणार आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पंचामृत मधली आहे तर भरीव भांडवली गुंतवणूक जी आहे, ज्याला कॅपिटल आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो, याच्या साहाय्याने जी पायाभूत विकास आहेत, या पायाभूत सुविधा विकासामध्ये आपल्याला काय करायचे, इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि त्याच्याने विकास घडून आणायचा आहे. त्यानंतर चौथं जे महत्त्वाचं आहे ते आहे रोजगार निर्मिती, म्हणजे सक्षम, कुशल आणि रोजगारक्षम जे युवा आहे यांच्यासाठी रोजगार निर्मिती. कारण आपल्याला माहिती दारिद्र्य कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी एकमेव रामबाण उपाय आहे आणि तो म्हणजे आहे रोजगार निर्मिती करणे. रोजगार निर्मिती झाली ऑटोमॅटिक दारिद्र्य कमी होतं. आणि शेवटचा या पंचामृतामधला शेवटचा पॉईंट जो आहे तो आहे पर्यावरणपूरक. हे सगळं होत असताना, हा सगळा विकास होत असताना, हा मानवी विकास होत असताना पर्यावरणाचा अतिशोषण होऊ नये. पर्यावरणाला कुठेतरी ज्या लेवलला तो आहे त्याचा आणखी ऱ्हास न होता त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की त्याला जपणं गरजेचं आहे. तर 5वं आणि महत्त्वाचं त्याच्या पंचामृतामधला घटक आहे तो म्हणजे पर्यावरणपूरक विकास. विकास करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास कमीत कमी होईल, त्याचं कमीत कमी शोषण होईल, याचा काय केला जाणार आहे, प्रयत्न केला जाणार आहे. याच्यासाठी विविध पद्धतीने योजना राबवल्या जाणार आहे. तर ही जी आहे अशा पद्धतीने आपण बघितली तर आपल्या समोर येते ही पंचामृत आधारित अर्थसंकल्प. क्लिअर आहे. प्रश्न विचारला गेला तर लक्षात ठेवा, पंचामृत मध्ये शाश्वत शेती, समृद्ध, सर्वांगीण विकास, पायाभूत विकास, त्याच्यामध्ये सर्व घटकांचा त्याच्यामध्ये काय केला गेलेला आहे, समावेश केला गेलेला आहे. त्यानंतर रोजगार निर्मिती महत्त्वाची आहे आणि हे सगळं करत असताना पर्यावरणाचा देखील तिथे महत्त्वाचा असा काय व्हायला पाहिजे, विचार व्हायला पाहिजे. चला वन बाय वन बघूयात. शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी. कारण नुसत्या योजना राबवून महत्त्वाचं नाही, त्याच्यासाठी भरीव तरतूद सुद्धा करण्याची गरज असते आणि ती गरज ह्या वेळेस आपल्याला ह्या अर्थसंकल्पामधून दिसून येते. 29,163 कोटी रुपयांची तरतूद केली गेलेली आहे. हे जे शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी या योजनेच्या अंतर्गत किंवा ह्या घटकासाठी या पंचामृतामधल्या एका अमृत जे म्हणू शकतो ध्येयासाठी, तर त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, खारभूमी विभाग असेल यांच्यासाठी भरीव अशी तरतूद आहे. मृदा व जलसंधारण विभाग याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक भरीव तरतूद दिसते आहे. आणि तिसरी म्हणजे मृद व जलसंधारण विभाग याच्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला तिथे अनुदान दिलं जाणार आहे किंवा त्याच्यासाठी योगदान म्हणजे अनुदानाची तिथे सोय केलेली आहे. त्यानंतर दुसरं जे पंचामृत आहे त्याच्यामधलं महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसी या सर्व समाज घटकांच्या विकासासाठी
43,036 कोटी रुपयांची भरीव अशी तरतूद केली गेलेली आहे. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आहे, आदिवासी विभाग आहे आणि इतर बहुजन कल्याण विभाग देखील यांची त्यामध्ये समावेश केला गेलेला आहे. म्हणजे जेव्हा समाजाचा विकास होत असतो अशा वेळेस जे आदिवासी आहेत, मागासलेले आहेत, इतर मागासवर्ग आहेत, यांना सुद्धा या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा हा एक प्रयत्न आहे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालेला आहे. पुढचा आहे की भरीव भांडवली गुंतवणुकीच्या माध्यमातून पायाभूत ज्या सुविधा विकास आहे. आता पायाभूत सुविधा विकास काय असतो तर याच्यामध्ये रस्ते अतिशय महत्त्वाचे आहेत. या रस्त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला कळतं की व्यापार हा वाढत असतो, कारण व्यापारासाठी सगळ्यात पहिली गोष्ट असते ती म्हणजे रस्ते, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला दिसून येते की 13,058 कोटी 55 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये ज्याला आपण PWD म्हणून ओळखतो ते विभाग म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, नियोजन व रोजगार हमी योजना, म्हणजे रोजगार हमी योजना जी आहे तिला एक बळकटी देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यानंतर असणार आहे नगर विकास विभाग, याच्यासाठी सुद्धा भरीव तरतूद इथे करण्यात आलेली आहे. त्यानंतर रोजगार निर्मिती, आपण म्हटलोच आहे की एखाद्या देशाचा जर तुम्हाला विकास बघायचा असेल, सर्वांगीण विकास बघायचा असेल, तर तिथलं दारिद्र्य कशा पद्धतीने कमी करता येईल आणि दारिद्र्य कमी करण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं जर कोणती गोष्टी असेल तर ती असते रोजगार निर्मिती करणे, जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट निर्माण करणे. एकदा एम्प्लॉयमेंट निर्माण झाला की ऑटोमॅटिक दारिद्र्याचं जे प्रमाण आहे ते कमी होत असतं. म्हणून या पंचामृतामध्ये रोजगार निर्मितीला देखील अतिशय महत्त्वाचा अशी म्हणजे त्याचा समावेश करण्यात आला आणि तरतूद सुद्धा करण्यात आला. आज आपण बघतोय महाराष्ट्रात, भारतातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील युवा देखील काय झालेला आहे तर ह्या रोजगार न मिळणं या समस्येने ग्रस्त आहेत. तर मग अशा वेळेस ह्या युवांच्या भविष्याचा विचार करून आणि त्यांच्या भविष्याची तरतूद म्हणून रोजगार निर्मितीक्षम असं जे कौशल्य आहेत ते केले आहे. तर त्याच्यासाठी बघा सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा यांच्यासाठी 11,658 कोटी एवढे रुपयांची काय केलेली आहे तरतूद करण्यात आली. त्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग दिलेले आहेत. शालेय शिक्षण विभाग, शिक्षण तर सगळ्यात महत्त्वाचं आणि ते बी म्हणजे शालेय शिक्षण, सुरुवातीचं शिक्षण घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग याच्यासाठी तरतूद दिसते आपल्याला आणि त्यानंतर उच्च व तंत्रज्ञान विभाग याच्यासाठी देखील भरीव अशी तरतूद आपल्याला या पंचामृत आणि अर्थसंकल्पामध्ये दिसून येत आहे. आणि लास्ट वन जे आहे ते म्हणजे पर्यावरण पूरक विकास, त्याच्यासाठी 13,467 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. हे सगळं ठीक आहे. पहिले जे 4 पंचामृतमधले पहिले जे 4 घटक आहेत यांचा विकास करत असताना निसर्गाचा जास्तीत जास्त ऱ्हास होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा तरतूद करण्यात आली. तर ऊर्जा विभागासाठी देखील बघा 10,919 कोटी रुपयांची तरतूद आहे. वन विभागासाठी 2,294 कोटी रुपयांची तरतूद दिसून येते. पर्यावरण व वातावरणीय बदल या विभागासाठी सुद्धा आपल्याला काय दिसून येते तर भरीव अशी तरतूद इथे दिसून येते. म्हणजे पंचामृत आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. याच्या माध्यमातून आपल्याला कळून येतं की हा अर्थसंकल्प सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत असतो. पुढे बघूयात कर प्रस्ताव. अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असतो सामान्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी. कर काय आहे, कर प्रस्ताव काय आहे तो आपण आता 1 बाय 1 बघूयात. तर महिलांचे जे मासिक उत्पन्न जे आहे ते 25,000 रुपयापर्यंतचे उत्पन्न व्यवसाय करमुक्त म्हणून केलं जाणार आहे. दुसरी गोष्ट, यापूर्वी ही जी मर्यादा होती 25,000ची ही 10,000 रुपये होती, ती आता 25,000 रुपये इथपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे एक पद्धतीने ते दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे जनसामान्यांमधल्या स्त्रियांच्या ह्या उत्पन्नावरील करमुक्ततेसाठी किंवा करमुक्ततेच्या माध्यमातून. त्यानंतर दिव्यांग व्यक्तींच्या व्याख्या बदलामुळे असंख्य दिव्यांगांची व्यवसाय करारातून काय झालेले आहे तर सुटका झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे कर प्रस्तावामध्ये आपल्याला स्त्रिया आणि दिव्यांग जे आहेत त्यांच्यासाठी भरीव अशी तरतूद आपल्याला
भरीव तरतूद म्हणण्यापेक्षा त्यांच्यामध्ये त्यांना सूट देऊन एक दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. कारण कर घेणं तर गरजेचं आहे, सरसकट कर माफी होऊ शकत नाही, त्याच्याने विकास थांबून जाऊ शकतो. म्हणून कर ही अतिशय गरजेची असते. जर प्रतिगामी पेक्षा जर पुरोगामी जर कर पद्धती देशामध्ये लागू असेल तर देश हा विकासाच्या दृष्टीने वाटचाल योग्य दिशेने करत असतो. हे आपल्याला दिसून आलं इतिहासाच्या माध्यमातून आणि भविष्याच्या दृष्टीने सुद्धा ते गरजेचं आपल्याला आहे. पुढे जाऊयात. मग आताच महत्त्वाचं म्हणजे आपण बघूयात की कशा पद्धतीने पैसा येणार आहे, रुपया कसा येणार कसा. शेवटी पैसा आला तर तुम्ही खर्च करू शकतो. सामान्य गोष्टीमध्ये समजून घ्यायचं, व्यक्ती तेव्हाच खर्च करू शकतो जेव्हा त्याच्याकडे पैसा येत असतो. ज्याच्याकडे पैसा येणारच नाही तो खर्च कसा करणार आहे. मग राज्यासाठी सुद्धा पैशाच्या बाबतीत आपण अर्थसंकल्प समजून घेणं गरजेचं असतं. रुपया येणार कसा आणि रुपया जाणार कसा, हे दोघी गोष्टी एकदा आपल्याला समजल्या की आपल्याला राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे याचा अंदाज बांधणं सोपं जातं. ठीक आहे. मग पहिले आपण समजून घेऊया रुपया येणार कसा, येणारी गोष्ट. मग त्याच्यामध्ये बघा, स्वतःचा जो कर महसूल आहे तो 50%, म्हणजे 1 रुपयामध्ये असं म्हणूयात आपण की 50 पैसे जे आहेत ते 50 पैसे हे कशातनं प्राप्त होणार आहे तर स्वतःचा कर महसूल मधून. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचे असे पॉइंट आहेत. त्यानंतर जी भांडवली जमा आहे ती किती येणार आहे तर ही 25 पैशाच्या माध्यमातून येणार आहे. त्यानंतर केंद्र करातील जे हिस्सा आहे ते 11% आहे. बघा, हा 11% जो हिस्सा आहे तो केंद्र करातील हिस्स्यामधून आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यानंतर केंद्र शासनाकडनं जे विविध अनुदाने येतात ते 10%. तर ते बघा, हे 10% विविध अनुदानांच्या स्वरूपात आपल्याला प्राप्त होणार आहे, म्हणजे राज्याला प्राप्त होणार आहेत. आणि लास्ट वन, राज्याचा स्वतःच्या करा व्यतिरिक्त जो महसूल आहे तो काय आहे तो 4%. असं जर बघितिलं तो आहे हा 4%. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण रुपया कसा येणार आहे, म्हणजे राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा कसा येणार आहे, कशा माध्यमातून येणार आहे, तर हे आपण इथे समजून घेतलेलं आहे. महत्त्वाचं आहे पॉइंट. हे जे पॉइंट्स आहेत हे IMPs आहेत की कशा पद्धतीने आपण असं म्हणू शकतो की उत्पन्नाचे सोर्सेस, कोणत्याही राज्याचे उत्पन्नाचे सोर्सेस कोणते आहेत, स्रोत कोणते आहेत ते महत्त्वाचे आहे. आणि महाराष्ट्रासारख्या विकसित अशा राज्याचे हे आपल्याला माहितीच पाहिजे. ठीक आहे. पुढे बघूयात. आता आलेला आहे रुपया, आता तो खर्चही करावा लागणार आहे. कारण जनता तुम्हाला प्रश्न विचारणार असेल, जनतेसाठी विविध आपल्याला काम करावे लागतात. राज्य सरकार काय असतं तर ह्याच माध्यमातून येणारा रुपया आणि जाणारा रुपया याचा मेळ घालवतं, ज्याला अर्थसंकल्प एकदम साध्या भाषेत आपण म्हणू शकतो. ठीक आहे. चला मग आता जाणार कसा, आलेला आहे पैसा, आता जाणार पण आहे. तर मग बघा, पहिला आहे महसुली खर्च. हा असणार आहे 25%. 25% म्हणजे 25 पैसे. रुपयाच्या माध्यमात धरला तर 25 पैसे धरा आणि पर्सेंटेजच्या माध्यमात धरला तर 25%. म्हणजे मोठ्या पद्धतीने काय आहे महसुली खर्च आहे. जर प्रश्न विचारला गेला की राज्याचा सगळ्यात जास्त खर्च कुठे होतो तर महसुली खर्च होत असतो. असे पॉइंट आहे ना तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा, तुम्ही तुमचा इकॉनॉमीज पण कव्हर होत आहे, तुमचं करंट पण कव्हर होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कन्सेप्ट एकदा ह्या क्लिअर झाल्या तर तुम्हाला चालू घडामोडी आणि करंटमध्ये याचे आउट ऑफ मार्क्स मिळण्याचे काय असतात चान्सेस वाढून जातात. त्यानंतर वेतन माहिती आपल्याला, प्रचंड प्रमाणात वेतनावर काय केला जातो राज्य सरकारच्या माध्यमातून खर्च केला जातो. जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांचे जे पेमेंट आहे हे वेतनाच्या माध्यमातून 24% म्हणजे 24 पैसे जे आहे 1 रुपयामधले किंवा पूर्ण जे खर्च होणारे 100% त्याच्यातले 24% कशावर खर्च होतो वेतनावर. त्यानंतर भांडवली जो खर्च आहे हा महसुली खर्च होता, भांडवली खर्चावर 12% खर्च आपल्याला दिसून येतो. त्यानंतर निवृत्ती वेतन ज्याला पेन्शन्स म्हणतो मोठ्या प्रमाणात, आता तर पेन्शन बद्दल विचारच चालला होता कालच. 11% हा जो खर्च आहे टोटल त्याच्यापैकी 11% खर्च हा निवृत्ती वेतनावर होतो. आणि सध्या एक मागणी चालू आहे ती म्हणजे काय, जी जुनी पेन्शन योजना होती ती पुन्हा लागू करा. त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी एक समर्पक असं उत्तर दिलेलं आहे की तुम्ही जी निवृत्ती वेतन योजना मागत आहात
ती योग्य आहे, परंतु ती प्रॅक्टिकली तिचा काही फायदा होणार नाही अशा बाबतीत त्यांनी मांडलेला आहे. पुन्हा एकदा राज्याच्या तिजोरीवर याचा प्रचंड प्रमाणामध्ये बोजा पडलेला आपल्याला दिसून येतं. जी 2004 पासून ही जी पेन्शन योजना होती ती बंद करण्यात आली, ती पुन्हा सुरू करण्याची एक मागणी पुन्हा जोर धरू लागली. म्हणजे आत्ताच ऑलरेडी किती आहे तर 11% हा जो खर्च आहे तो निवृत्ती वेतनावर होत असतो. त्यानंतर आहेत व्याज प्रदाने, व्याज द्यावं लागतं. आपण ज्या विविध पद्धतीने कर्ज घेतलेलं असतं या कर्जांवर व्याज देणं सुद्धा आपल्याला बांधील असतो, त्याच्यावर 10% हा खर्च आहे. तदनंतर 9% जो खर्च आहे तो आपल्याला दिसून येतो कर्जाचीच परतफेड, व्याज वेगळं, ठीक आहे. व्याजावर आपल्याला कर्ज सुद्धा जे आहे, मुद्दल ज्याला आपण म्हणतो, ती मुद्दल सुद्धा देणं गरजेचं आहे, परत करणं महत्वाचं आहे, ते सुद्धा 9% त्याच्यावर खर्च होतोय. त्यानंतर 5% जे आहे ती विविध अनुदाने दिली जातात, शेतकरी अनुदाने असेल किंवा जे आपण त्याला सबसिडाईज म्हणतो, या सबसिडाईजांवर सुद्धा 5% खर्च होत असतो. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना वस्तू व सेवा करांमुळे द्यावयाची नुकसान भरपाई जी 4% आहे, हे सुद्धा समावेश कशात होतो तर हे आपल्या पैसा कसा जाणार याच्यामध्ये. मग बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही हे लक्षात ठेवलं तर आपल्याला समजून येतो रुपया येतो कसा आणि रुपया जातो कसा. ह्या माध्यमातून जर समजून घेतलं तर आपल्याला स्ट्रक्चरल गोष्टी व्हेरी क्लिअर होतात. काय होतात की आपल्याला समजतं की नक्की ह्या माध्यमातून देशाच्या किंवा राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा येतो कसा आणि तो किती आणि कुठल्या पद्धतीने खर्च केला जात असतो. ठीक आहे, हे समजून घ्या, हे लक्षात ठेवा. याच्या प्रश्न डायरेक्टली प्रश्न विचारले जातात, सिंगल लाईनर प्रश्न तर खूप बनतात. पुढे बघूयात आपण. महत्वाचा असं म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळीचा जो प्रश्न आहे, ती शाश्वत शेती समृद्ध शेतकरी जी योजना आहे, पंचामृतामधला पहिला ज्याला रेफरन्स दिला गेला आहे ती बघूयात. तर काय आहे तर प्रधानमंत्री पीक योजना आहे. याचा जो विमा हप्ता आहे तो राज्य सरकार आता भरणार आहे. 1 रुपया जो आहे हा शेतकऱ्यांनी भरायचा आहे. हे बघा, 1 रुपया भरून नोंदणी करायची आहे आणि जो इतर जी रक्कम आहे या विम्याची ती राज्य सरकार भरणार आहे. म्हणजे 1 रुपयामध्ये हा पीक विमा किंवा पीक हप्ता राज्य सरकार त्याला काय करणार आहे, रजिस्ट्रेशन करून देणार आहे. आणि जो त्याचा इतर पैसा असणार आहे, म्हणजे ज्याची इतर उर्वरित रक्कम आहे ती राज्य सरकार भरणार आहे. त्याच्यासाठी वार्षिक 3,312 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले जी कर्जमुक्ती योजना आहे तिच्यासाठी काय केले गेलेलं आहे तर 4,668 कोटी रुपये काय केले गेले आहेत, खातेदारांच्या बँकांच्या खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. धानाची विक्री न तपासता 7-12 नोंदणीवरील लागवडीच्या क्षेत्र प्रमाणात डीबीटीद्वारे 2,000 हेक्टरच्या इथं प्रति हेक्टरी 15,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होत असतं शेतकऱ्यांना, हा सगळ्यात जास्त तोटा होत असतो. तर याच्यासाठी SDRFच्या दुप्पट दराने बाधित शेतकऱ्यांना 7,093 कोटी रुपयांचा निधी विस्तारित सततच्या पावसासाठी मदतीचा निकष नव्याने समाविष्ट करण्यात आला. अतिवृष्टी होऊन जाते, आपण पाहिलंय महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टी होते तर काही भागामध्ये दुष्काळ सुद्धा येतो. तर हा निसर्गाचा लहरीप्रमाणे जे शेतकऱ्यांवर एक प्रकारचं बर्डन येतं किंवा त्यांचं जे आपण म्हणू शकतो परिस्थिती खालावते, त्याला कुठेतरी एक सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आपल्याला दिसून येतोय. आणि लास्ट आहे जे गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आहे, याची योजना विमा योजनेऐवजी अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास 2 लाख रुपयापर्यंत सानुग्रह अनुदान काय केलं जाणार आहे, प्रोव्हाइड केलं जाणार. म्हणजे शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात का असेना दिलासा देणारी अशी ही गोष्ट आहे या अर्थसंकल्पामध्ये, जिला समाविष्ट करण्यात आलेला आहे. पुढचं बघूयात आपण. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. बघा, शेतकरी आपल्याला दिसतो लोगो महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रात किंवा भारताचाच शेतकरी बांधव आपण बघतो आहोत की निसर्गाच्या लहरीप्रमाणे किंवा न मिळणाऱ्या अशा हमी भावामुळे काय त्रस्त झालेला आहे. तर त्याच्यासाठी महासन्मान निधी योजना केली गेली. तर याच्यामध्ये काय आहे, आता हा जो आहे तो 12,000 रुपयाचा सन्मान निधी मिळणार आहे. त्याच्यामध्ये बघायला गेलं तर राज्य सरकारची काय आहे, प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेमध्ये भर टाकलेली आहे. म्हणजे प्रति शेतकरी प्रतिवर्ष 6,000 रुपये राज्य सरकार आता त्याच्यामध्ये देणार आहे आणि 6,000 जे होते ते केंद्रामध्ये देणार आहे. म्हणजे असे मिळून किती तर 12,000 रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये मिळणार आहेत. लक्षात ठेवण्यासाठी पॉइंट गरजेचा आहे. राज्य सरकार देणार आहे प्रतिवर्ष 6,000 आणि केंद्र देणार आहे 6,000. त्यानंतर
1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. 6,900 कोटी रुपयांचा भार हा राज्य सरकार या बाबतीमध्ये उचलणार आहे या महासन्मान निधी योजनेमध्ये. बघा पहिले काय होतं तर सन्मान निधी होती, नमो शेतकरी सन्मान निधी योजना होते, महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये ऍड झालंय तर महासन्मान निधी योजना, असं तुम्ही लॉजिक लावायला पाहिजे. ठीक आहे. पुढे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाकृषी विकास अभियान सुद्धा काय केले गेले, लॉन्च केलं गेलेलं आहे. आणि याच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे किंवा काय मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी, तर राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील वाढीतील महाकृषी विकास अभियान आता राबविले जाणार आहे. पीक, फळपीक घटकांच्या उत्पन्नापासून ते मूल्यवर्धनापर्यंत तालुका जिल्हानिहाय शेतकरी गट समूहांसाठी ही योजना असणार आहे. एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार होणार आहे आणि 5 वर्षात 3,000 कोटी रुपये उपलब्ध करून येणार आहेत. खरं बघायला गेलं तर मागेल त्याला फळबागा आणि मागेल त्याला शेततळे ही जी गव्हर्नमेंटची म्हणजे राज्य सरकारची जी स्कीम आहे याच्या माध्यमातून ह्या सगळ्या का आहे तर ही महत्त्वाची अशी कृषी विकास अभियान योजना राबवली जाणार आहे. मागेल त्याला फळबागा आणि मागेल त्याला शेततळे याच्याने नगदी पिकांच्या माध्यमातून का होतो शेतकऱ्यांची जी आर्थिक उन्नती आहे ती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. पुढे जाऊयात. महाराष्ट्र श्री अन्न अभियान. आता हे पॉइंट खूप गरजेचे आहेत. तर कुठल्या योजना कशासाठी आहेत, कोणी राबवलेले आहेत, त्याची तरतूद काय आहे हे लक्षात ठेवा. तर 200 कोटी रुपये तरतूद श्री अन्नाच्या उत्पन्नात वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रचार, पीक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण प्रक्रिया म्हणजे जे आपण म्हणतो की काळाची जी गरज आहे, काळानुरूप बदलण्याची जी गरज आहे, शाश्वत शेतीकडे आपण जेव्हा विकास प्रयत्न करत आहोत जाण्याचा त्याच्या वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा इम्प्लिमेंटेशन, टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये ॲड करणं गरजेचं आहे. याच्यासाठी काय केलेलं आहे तर यांत्रिकीकरण प्रक्रिया असेल, मूळ साखळी विकास असेल आणि यांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी सोलापूर हा पॉइंट महत्त्वाचा आहे. सोलापूर येथे श्री अन्न उत्कृष्ट केंद्राची काय केली गेली, स्थापना केली गेली. प्रश्न विचारला गेला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा खालीलपैकी कोणत्या ठिकाणामध्ये श्री अन्न उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. नाशिक आहे, पुणे आहे, सोलापूर आणि कोल्हापूर. उत्तर काय असणार आहे, सोलापूर असणार आहे. पुढे बघूयात. महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना, गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना आणि गोमय मूल्यवर्धन योजना या नावाची अंमलबजावणी केली जाणार आहे. म्हणजे असे माहिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू आहे आणि ह्या गोहत्या प्रतिबंधक कायद्यानुसार आपल्याला गोवंश जो आहे तो वाढवणे, त्याची काळजी करणे याच्यासाठी ह्या नवीन स्कीम काय केल्या गेल्या, लॉन्च केलं. हे तुम्हाला जे स्पेसिफिक वेगळ्या कलरमध्ये फॉन्टमध्ये तो बदलाव करून दिला म्हणजे बघितल्याबरोबर तुम्हाला या गोष्टी समजायला पाहिजे, त्या तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. हा त्याच्या मागचा एक निव्वळ असा प्रयोग आहे किंवा तो प्रयत्न आपण केलेला आहे. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून मेंढी, शेळी पालनाकरता 10,000 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे किंवा करण्यात येणार आहे. विदर्भ ज्याचा आपण नेहमीच म्हणतो अनुशेष असतो, मागासलेल्या बाबतीत म्हणू शकतो की तिथे पूर्ण असं त्यांना काय मिळत नाही, अनुदान मिळत नाही. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारकां शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी प्रतिवर्ष प्रति व्यक्ती 1,800 रुपये रोख मिळणार आहे. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. आतापर्यंत आपण काय देत होतो, अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून त्यांना खरं बघायला गेलं तर आपण अन्नधान्य पुरवत होतो, परंतु आता विदर्भ आणि मराठवाड्यातील जे असे केशरी शिधाधारक म्हणजे केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे अशा शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी त्यांच्यासाठी प्रतिवर्ष प्रति व्यक्ती 1,800 रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे. क्लिअर आहे. म्हणजे तुम्ही एक गोष्ट बघू शकतात का की ज्या माध्यमातनं मंत्री जे असतात किंवा आता आपण म्हणू शकतो की देवेंद्र फडणवीस जे आहेत त्या विदर्भाशी बिलॉंग्स करतात. मग जेव्हा मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असतील तर त्यांच्या विभागाचा विकास झालेला किंवा आपल्याला नेहमीच दिसून येतो. म्हणजे ज्या भागातले मुख्यमंत्री असतील आणि एक पॉवरफुल जे मंत्रालय आहे त्याच्यामधले जर मंत्री असतील तर त्या विभागांचा आपल्याला विकास घडून आलेला दिसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा जो अर्थसंकल्प आहे महत्त्वाचा त्याच्यामध्ये त्या विभागासाठी भरीव अशी तरतूद आपल्याला नेहमीच दिसून येते. ठीक आहे. मग ते आपण त्याच्यामध्ये समजून घेऊ शकतो.
शकतो ह्या सर्व गोष्टी. कोकणामध्ये सिंचनाच्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी आता एक विषयकृती कार्यक्रम सुरू होणार आहे. नदी जोड प्रकल्प, जो महत्वाकांक्षी असा नदी जोड प्रकल्प आहे, ह्या नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई शहर आणि गोदावरी खोऱ्यातील तूट दूर करण्यासाठी नदी जोड प्रकल्प राज्य शासनाच्या निधीतून करण्यात येणार आहे. महत्वाचा आहे, नदी जोड प्रकल्प असतील जे असे महत्वाचे असे जे संकल्पना आहे त्याच्याबद्दल आपल्याला कन्सेप्ट आपल्या क्लिअरच पाहिजे. तर मराठवाड्यासहित उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंतर अहमदनगर, ठीक आहे, आणि जळगाव या जिल्ह्यांना काय होणार आहे, तर ह्या गोष्टींचा फायदा होणार आहे नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून. ठीक आहे. पुढे कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी 11,626 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. धाराशिव व बीड जिल्ह्यातील 113 गावांना याचा लाभ होणार आहे. धाराशिव याचं जुनं नाव आहे उस्मानाबाद. ठीक आहे ना, आता नाव चेंज झालेलं आहे, औरंगाबादचं नाव झालेलं आहे आता आपल्याला छत्रपती संभाजीनगर. तसंच धाराशिव जे आहे ते पूर्वीचं नाव उस्मानाबाद आहे. ह्या जिल्ह्यांना याच्यामध्ये म्हणजे फायदा होणार आहे. त्याच्यातल्या 133 गावांना याचा लाभ होणार आहे. मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी सिंचन, बघा कोणताही दुष्काळग्रस्त जर जिल्हा असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा जो प्रश्न निर्माण होतो तो होतो सिंचनाचा. मग या सिंचनाच्या माध्यमातून किंवा पिण्याच्या पाण्याच्या सततच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय वॉटर ग्रीड निर्माण होणार. हर घर जल या योजनेअंतर्गत मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेकरता पाठविला गेला आहे. केंद्र शासनाची ही काय आहे तर महत्वाकांक्षी अशी घर घर जल योजना आहे. केंद्र सरकार पुरस्कृत आहे. 100% त्याला अनुदान कोणाचं आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे आणि त्याच्यामध्ये मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रस्ताव तिथे देण्यात आलेला. आपल्याला माहिती आहे मराठवाडा जो आहे हा नेहमी दुष्काळग्रस्त आपल्याला दिसून येतो. तिथले जे शेतकरी आहे यांना नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतो. म्हणून तिथल्या शेतकऱ्यांची जी राहणीमान आहे ते काय आहे तर ते मागासले पण आपल्याला त्याच्यातले ते कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार मी त्याच्या अगोदरच तुम्हाला म्हटलेलं आहे. त्यानंतर सुमारे 200 कोटी रुपयांचं हेही महत्त्वाचं आहे. मागेल सुमारे 200 कोटी रुपयांच्या भागभांडवलासह कोकणासाठी काजू बोर्डाची काय केली गेलेली आहे तर निर्मिती कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र, हे सुद्धा महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. काजू बोंडू जे आहे ह्याची जी निर्मिती प्रक्रिया ती कुठे केली जाणार आहे तर कोकण विभागामध्ये ती केली जाणार आहे. ती प्रक्रिया केंद्र तिथे स्थापन केली जाणार आहे. नादुरुस्त विद्युत ट्रान्सफॉर्मर तात्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना हे सुद्धा काय केलं गेलं आहे. आता इथे IMP महत्वाचा आहे, IMP पॉइंट आहे. तर निरंतर वीज योजना काय आहे तर आपल्याला माहिती सध्या महाराष्ट्रामध्ये केवळ 8 तास आणि ते पण काही दिवस सकाळी आणि काही दिवस रात्रीचाच वीज पुरवठा शेतकऱ्यांना मिळत असतो. याच्याने काय होतं की ज्या वेळेस पिकांना पाण्याची गरज असते त्यावेळेस पिकांना पाणी मिळत नाही आणि ऑटोमॅटिक त्याचं उत्पन्न कमी होतं. तर अशा वेळेस प्रयत्न केला जातो आहे की त्यांना 24 तास नव्हे तर कमीत कमी 8 तासापेक्षा जास्तीत जास्त कमीत कमी 8 तास आणि त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त वेळ वीज पुरवठा कसा निरंतर वीज पुरवठा कसा केला जाईल शेतकरी बांधवांना. आणि हा जो आहे याच्या माध्यमाचा प्रयत्न केला तर याचा सगळ्यात मोठा तुटवडा म्हणजे याचा सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आहे विद्युत जे ट्रान्सफॉर्मर्स आहेत ते खराब होतात, ज्याला ट्रान्सफॉर्मर म्हणतात आपण. हे ट्रान्सफॉर्मर जळाले तर 2-2, 3-3 दिवस काय होतं ते बदलवण्यासाठी त्या सगळ्या प्रोसेससाठी वेळ जातो आणि मग शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी देण्यासाठी वीज नसल्यामुळे उत्पन्नाचा बरोबर जो एक आपण म्हणतो उतारा असेल तो कमी चालेल आपलं. जसं या माध्यमातून तो कमी करण्याचा प्रयत्न आहे. काजू फळ विकास योजना संपूर्ण कोकण कोल्हापूर जिल्ह्यातील चंदनगड व आजरा ह्या तालुक्यात. आता इथे पण पॉइंट बनतो की काजू फळ विकास योजना जी आहे याच्या अनुसार खालीपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये काय आहे तर ही स्कीम राबवली जाणार आहे. तर बघा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व आजरा या 2 तालुक्यात ही राबवण्यात येणार आहे. आणि कोकण व कोल्हापूर येथे ह्या जो तिथलं जे वातावरण आहे काजू निर्मितीसाठी पोषक आहे त्याच्यामुळे हे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व आजरा. क्लिअर आहे.
जलयुक्त शिवार 2.0 माहिती आहे आपल्याला, माहिती की युती सरकारचं जे असेल यांचा महत्वाकांक्षी जे जलयुक्त शिवार योजना जी आहे ती 1.0 या आधी त्यांचं जे गोवा गव्हर्नमेंट तेव्हा पण होतं, आणि नवीन त्यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर 2.0 जे आहे ते करून 5,000 गावांमध्ये हे राबवण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार योजना आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये काय करायचं, अशा पद्धतीने पाणंद रस्ते असतील किंवा जिथे पाणी स्टोअर करता येणार आहे, पावसाचं पाणी आल्यानंतर तिथे वेगवेगळ्या पद्धतीने तळे असतील, जे नाले ओढे असतील, इथे छोट्या छोट्या पद्धतीने टँक सिस्टम बनवली जाते. येणार कदाचित जो पडणारा पावसाचा पाणी इथे वाहून जातं, वाळणं जातं, त्याला तिथे साठवणं आणि आणीबाणीच्या काळात ते वापरता यावं, आणि त्या माध्यमातून भूजल जी लेवल आहे, भूजलाची जी पातळी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. असं हे जलयुक्त शिवार योजना 2.0 सुद्धा काय केली जाणार आहे, 5,000 गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. हा झाला शेतकऱ्यांचा अति महत्त्वाचा असा हा अर्थसंकल्पामधल्या अशा गोष्टी. पुढे बघूयात आपण. असंघटित कामगार, कारागीर, टॅक्सी, ऑटो चालक व दिव्यांगांसाठी कुठल्या पद्धतीने काय केलं गेलेलं आहे, तर ह्या तरतुदी आहेत त्या आपण 1 बाय 1 बघूयात. कारण आपल्याला विद्यार्थी म्हणून बघणं गरजेचं आहे, आपल्यासाठी एक्झाम ओरिएंटेड परीक्षाभिमुख अतिशय महत्त्वाचं आहे. तर 3 कोटी असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ याची काय आहे तर सामाजिक सुरक्षा कल्याणकारी योजना राबवली जाणार आहे. बघा हे जे असंघटित आहेत, ठीक आहे, यांचं शोषण सर्वाधिक होतं, आपल्याला ही दुर्दैव महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा आहे. त्यानंतर टॅक्सी, ऑटो चालक या चालकांसाठी महाराष्ट्र राज्य टॅक्सी व ऑटो चालक कल्याणकारी महामंडळ स्थापन केलं जाणार आहे. माती कारागिराला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, संत शिरोमणी गोरोबा काका, आपल्याला माहिती संत शिरोमणी जे गोरोबा आहे यांच्या नावाने काय आहे तर महाराष्ट्र माती कला मंडळासाठी 25 कोटी रुपयांचे अनुदान केले गेलेले आहे. म्हणजे प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाशी रिलेटेड काही ना काही, फुल नाही तर फुलाची पाकळी देण्याचा काय केला गेलेला आहे प्रयत्न आपल्याला इथे केला गेलेला आपल्याला दिसून येतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत शिक्षण, पुनर्वसन आणि रोजगाराच्या योजना राबवल्या जाणार आहे. जे दिव्यांग बंधू आहेत यांच्या विकासासाठी, अडचणी सोडवण्यासाठी या मंडळाच्या किंवा कल्याण विभागाच्या, दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून तरतूद आणि प्रयत्न केला जाणार आहे असं आपल्याला दिसून येत आहे. पुढे जाऊयात. महिला आदिवासी मागासवर्ग दुसरं पंचामृत मधला दुसरा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसीसाठी या सर्व समाजातली घटक यांचा विकासासाठी, सर्वसमावेशक सर्वांचा मिळून असलेला विकास याच्यासाठी काय काय तरतुदी आहेत बघूयात आपण. मोदी आवास घरकुल योजना आहे, इथंच मागासवर्गीय लाभासाठी 3 वर्षामध्ये 10 लाख घरे बांधणार आहे. लक्षात ठेवा, काही वेळेस स्ट्रेट लाईनर प्रश्नांमध्ये असं होतं, तुम्ही जर PYQ उघडून पाहिलं किंवा PYQचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येतं की क्लिअरच सरसकटच विचारलं जातं की किती घरे बांधले जाणार आहे, किती घरे बांधले गेली. ठीक आहे, मग आपण पण त्या पद्धतीने बघायला पाहिजे. तर मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधणार आहे आणि या योजनेसाठी 3 वर्षात 12,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे महिलांना ST म्हणजे जे स्ट्रेट ट्रान्सपोर्ट आहे, ज्याला आपण प्रसिद्ध आपली जी लालपरी म्हणतो, ह्या STच्या माध्यमातून जो प्रवास होणार आहे तो त्याच्यामध्ये महिलांना वयाचा कुठल्याही पद्धतीची अट असणार नाही, तर सरसकट त्यांना 50% काय मिळणार आहे तर सवलत मिळणार आहे. नोकरदार महिलांसाठी 50 वसतिगृहे सुद्धा स्थापन करण्यात येणार आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या आपण असं म्हणू शकतो की निम्मी जी लोकसंख्या आहे स्त्रियांची, असं धरूयात आपण, सेक्स रेशो तसा कमी आहे, परंतु जर बघायला गेलं तर त्या माध्यमातून 50% त्यांच्या प्रवासाच्या तिकिटामध्ये त्यांना सवलत मिळणार आहे. म्हणजे 100 रुपये आहे तर सरसकट कुठल्याही वयाची अट न घालता त्यांना काय लागणार आहे तर 50 रुपये तिथे त्यांना तिकीट लागणार आहे कोणत्याही प्रवासामध्ये. ठीक आहे, म्हणजे त्या प्रवासाच्या तिकिटाच्या निम्मे. क्लिअर आहे? हा एक चांगला इनिशिएटिव्ह आहे. त्यानंतर पीडित महिलांच्या आश्रयांसाठी विधी सेवा, आरोग्य सेवा, समुपदेशन यासाठी शक्ती सदन योजनेत 50% केंद्रे स्थापन केली जाणार आहे. आता लक्षात ठेवा, जर विचारलं शक्ती सदन योजना काय आहे
तर शक्ती सदन योजना म्हणजे ज्या पीडित महिला आहे अशा महिलांच्या निवाऱ्यासाठी, आश्रयासाठी, त्यांना मिळणाऱ्या विधी सेवा, त्यांच्यावर जे अन्य अत्याचार झालेले आहेत याच्यासाठी त्यांना मिळणारी आपण विधिक सेवा असेल, त्यासाठी आरोग्य सेवा आहेत त्यांच्या, जसं ॲसिड पीडित असतील किंवा आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो त्यांच्यावर की अन्याय होत असतो, तर ते आणि समुपदेशन, कारण एकदा क्राईम झाल्यानंतर त्याच्यामधून बाहेर निघण्यासाठी केवळ त्याच्यासाठी आरोग्य सेवा आणि विधी सेवा देऊन होत नाही, तर जो मानसिक त्यांना आघात झालेला असतो या आघातातून बाहेर काढण्यासाठी, निघण्यासाठी जे समुपदेशन आवश्यक असणं, याच्यासाठी नवीन शक्ती सदन योजनेमध्ये 50 केंद्र काय केली जाणार आहे, स्थापन केली जाणार आहेत. त्यानंतर आशा व स्वयंसेविका व गट प्रवर्तकांच्या मानधनात प्रत्येकी वाढ करण्यात आली. ती वाढ किती आहे, 1,015 रुपये एवढी वाढ होणार आहे. त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्य जो आहे त्याला 1000 वरून 1500 रुपये एवढं वाढविण्यात आलेलं आहे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं प्रदान होणार आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन, संजय गांधी निराधार अनुदान योजना, ज्यांना कसलाही काय नाही आहे, सहारा नाही आहे, तर अशा लोकांसाठी जे आतापर्यंत गव्हर्नमेंट 1000 रुपये देत होते आणि ते पण आठवड्याच्या म्हणजे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच जमा होणार आहे, आणि त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली. 1000 वरून ते 1500 रुपये त्याची काय आहे तर मर्यादा नेण्यात आलेली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा वार्षिक 1.5 लाख रुपयापर्यंत होती, ती आता 5 लाख रुपये होणार आहे. हे सुद्धा खूप गरजेचं आहे. मी स्वतः लाभार्थी याचा. क्लिअर सांगायला गेलं तर महात्मा ज्योतिबा फुले हे जे जन आरोग्य योजना आहे याच्या माध्यमातून मी स्वतः माझं किडनी स्टोनचं ऑपरेशन केलेलं आहे, आणि म्हणूनच मी म्हणतो की अतिशय महत्त्वाची अशी गरिबांसाठी किंवा गरजू लोकांसाठी महत्त्वाची अशी काय आहे तर योजना आहे. आणि या योजनेमध्ये जो खर्च आहे हा खर्च काय केला गेलेला आहे तो वाढवण्यात आलेला आहे. अक्षरशः 1.5 लाखावरून तो 5 लाखापर्यंत करण्यात आले. अतिशय गरजेची गरज म्हणजे महत्त्वाची आणि खूप चांगली अशी ही या सरकारची ही म्हणजे असं म्हणू शकतो आपण की अनाउन्समेंट आहे. म्हणजे गरिबांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा एक पद्धतीचा हा चांगला असा प्रयत्न केला गेलेला आहे. कारण गरीब लोकांना त्यांच्या आरोग्याची हेळसांड होतच असते, परंतु त्यांना ते कळतं आणि ते त्यांना भरून काढता येत नाही. हे सगळ्यात जास्त दुःखदमय असे गोष्ट असते. त्याच्यासाठी ही भरीव अशी तरतूद आपल्याला दिसून येते. तर लक्षात ठेवा, प्रश्न जर बनला तर महात्मा ज्योतिराव फुले जे आहेत यांची जी जन आरोग्य योजना होती जिची उपचाराची मर्यादा 1.5 लाखापर्यंत होती, ती 1.5 लाखावरून आता 5 लाख करण्यात आलेले आहे. याला अगोदर पहिले राजीव गांधी जेव्हा जन आरोग्य योजना असं नाव होतं, परंतु तिचं पुढे नाव बदलून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य असं केलं गेलंय. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या दरात 2.5 लाखावरून 4 लाख रुपये इतकी वाढ होणार आहे. म्हणजे जे कॉमन असे जे आजार आहेत यांच्यासाठी ह्या माध्यमातून गरीब लोकांना लाभ होणार आहे. आणि हा लाभ कशा पद्धतीने होतो याचं मी चांगलं उदाहरण आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. पुढे बघूयात. संपूर्ण राज्यात हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना असे 700 दवाखाने काय केले जाणार आहे, सुरू केले जाणार आहेत. पुढे महत्वाची आणि प्रश्नात्मक अशी गोष्ट जे बेटी बचाव बेटी पढाव या योजनेअंतर्गत असेल किंवा आता आणखी एक नवीन सुरू केलेली आहे ती लेक लाडकी योजना. आता नवीन स्वरूप म्हणजे नवीनच, ते ऑलरेडी सुरू आहे पण ती आता नवीन स्वरूपात केली जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्याने जे स्त्री भ्रूण हत्या होते आहे तिला अटकाव करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. खरं बघायला गेलं तर अशा योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं जातं की स्त्री भ्रूण हत्या करू नये. गव्हर्नमेंटही काही पद्धतीने तुम्हाला काय करणार आहे तर त्या बाबतीमध्ये मदत करणार आहे. म्हणजे एक बघायला गेलं तर प्रोत्साहनपर अशी ही अतिशय महत्त्वाची आणि लाभार्थ होणारी अशी ही योजना आहे. ती नव्या स्वरूपात काय केली गेलेली आहे, डिक्लेअर केली गेली. बघूयात आपण. हे बघा दिसलं आहे, बेटी पढाव बेटी बचाव. अरे देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत स्त्री भ्रूण हत्येसारखा हा वाईट आणि विचित्र प्रकार आहे
जो आपण त्याला म्हणू शकतो की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये सुद्धा आपण बीड जिल्हा पाहिला तर मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी घडत असतात आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये ते बघायला गेलं तर हे कलंक आहे पुरोगामी महाराष्ट्रासाठी की स्त्री भ्रूणहत्या आजही थांबलेली नाहीये आणि त्याच्यासाठी आपल्याला उपाययोजना कराव्या लागतं. हे महाराष्ट्रासारख्या विकसनशील पुरोगामी समाज सुधारकांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमीला हे काय लागलेला आहे, कलंक लागला, तो कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. तर ह्या योजनेमध्ये काय आहे तर लाडकी लेक मी संताची मजवरी कृपा बहुतांची. म्हणजेच आपल्याला माहिती आहे संत तुकाराम असतील, संत एकनाथ असतील, जेही आपली संत मांदियाळी आहे, या संत मांदियाळींनी जे सांगितलेलं आहे, कालच तुकाराम बीज झालेली आहे, तर आपल्याला म्हटलेलं आहे की या महात्मांनी, संत महात्मांनी देखील म्हटलेलं आहे की हे जो रथ आहे आयुष्यरूपी, याचे दोन चाकं, एक स्त्री आणि एक पुरुष, एकही अनबॅलन्स झाला तर हा रथ जो आहे तो व्यवस्थित चालू शकणार नाहीये. तर त्याच्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला या योजनेचं ते काय केलं गेलेलं आहे तर ब्रीद वाक्यच दिलं गेलेलं आहे की मी लाडकी लेक मी संतांची मजवरी कृपा ही बहुतांची. बरोबर आहे, कारण जीवनामध्ये अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आपल्या एका सामान्य व्यक्तीच्या तर स्त्रीच्या स्वरूपात असतं. ती कधी आई म्हणून येत असते, कधी बहीण म्हणून येत असते, कधी पत्नी म्हणून येत असते, कधी मुलगी म्हणून येत असते. तर ती सहारा देण्याचंच काम पूर्ण जीवनाला करत असते. म्हणून म्हटलं जातं की एक आई शिक्षित झाली किंवा एक स्त्री शिक्षित झाली तर ती पूर्ण घर काय करत असते, शिक्षित करत असते. मी शिक्षिकेचा विद्यार्थी आहे, माझी आई शिक्षिका होती, या गोष्टीचा मला खूप जास्त अभिमान आहे की ह्या पद्धतीने कशा पद्धतीने शिकलेली आई एक समाजासाठी काय करू शकते. केवळ ती मुलांना जन्मच नाही तर एक सुजाण नागरिक किंवा ती नागरिक पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न करते. पुढे बघूयात, मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना आता नवीन स्वरूपात झालेली आहे. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना याचा लाभ मिळणार आहे. त्याच्यामध्ये जन्मानंतर मुलींना 5,000 रुपये, नंतर पहिलीत गेल्यानंतर 4,000 रुपये, 6वीत 6,000 रुपये. म्हणजे याच्याने काय केलेलं आहे की स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिलं गेलं, स्त्री शिक्षणासाठी बढावा दिला गेलेला आहे. त्यानंतर 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये प्राप्त होणार आहेत आणि मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये तिला काय मिळणार आहे तर गव्हर्नमेंटच्या जे आहे ते लेक लाडकी या योजनेतनं अनुदान किंवा त्यांना पैसा मिळणार आहे. म्हणजे एका पद्धतीने तो बोज न राहता तो सक्षमीकरण केले जाण्याचा हा प्रयत्न आहे आणि जो अतिशय काय आहे गौरवास्पद आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ज्या दोन योजना आहेत ते एकत्र करून शक्ती सदन ही नवीन योजना स्थापन करण्यात, इथे पण आपल्याला क्वेश्चन बनत असतो, त्याच्यामुळे आपण हा क्वेश्चन समजून घेणं गरजेचं आहे. तर बघा, ती अडचणीतील महिलांसाठी लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या ज्या महिला आहेत, म्हणजे ज्यांना बळजबरीने अशा या लैंगिक कार्यासाठी वापरलं जातात, ह्या पीडित आहे शोषण, त्यांना मुक्त केले गेल्यानंतर त्यांचं पुनर्वसन देखील करणं गरजेचं आहे. निव्वळ त्यांना त्या दलदलीतनं काढणं गरजेचं नाही, तर त्याच्यासाठी पुनर्वसन म्हणजे करणंही महत्त्वाचं आहे. तर याच्यासाठी आणि कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्ज्वला या दोन योजनांचे एकत्रित करून केंद्राच्या मदतीने शक्ती सदन ही नवी योजना स्थापन केली गेली आहे किंवा इंट्रोड्यूस केली गेली आहे. लक्षात ठेवा, कोणत्या दोन योजना आहेत, एक आहे उज्ज्वला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या अशा पीडित आहे म्हणजे लैंगिक शोषणापासून पीडित होत्या पण त्यांना मुक्त केलेलं आहे, कौटुंबिक समस्याग्रस्त आहेत, अडचणीत आहेत, अशांसाठी जी योजना होती ती आणि उज्ज्वला योजना याची मिळून शक्ती सदन योजना ही लॉन्च करण्यात आलेली आहे. ह्या योजनेनुसार स्कीमनुसार महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्य सेवा व समुपदेशन जे आपण वरती पाहिलेलं आहे ते मिळणार आहे. या योजनेत 50 नवीन शक्ती सदन निर्माण होणार आहे, जो ऑलरेडी पॉइंट आपण कव्हर केलेला आहे. 1-2 मिनिटं. चला पुढे जाऊया. परकीय भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास करणे हा महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की जे पंचामृत आहे ते आपण डिटेलमध्ये बघत आहोत, म्हणजे हा पूर्ण अर्थसंकल्पच या पंचामृतमध्ये मांडलेला आहे आणि आपण तो डिटेलमध्ये बघून घेतो. विचारलेला याच्यावर प्रश्न तर आपला प्रश्न चुकायलाच नको. प्री असेल, मेन्स असेल, कुठलेही एक्झाम असेल, येणाऱ्या वर्षभरासाठी अतिशय महत्त्वाचा असं काय आहे तर हा अर्थसंकल्प आहे. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार करून सिंदखेड राजा व शेगावपर्यंत चौमार्गी किंवा चौपदरी
काय केला जाणार आहे, तर महामार्ग बांधला जाणार आहे. जो समृद्धी महामार्ग आहे, मुंबईचा पैसा विदर्भापर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे आणि मुंबई ते नागपूर जोडण्याचा जो समृद्धी महामार्गातून जे जिल्हे जातात त्यांना जोडण्याचा जो प्रयत्न आहे, त्यालाच आणखी एक सबवे तयार करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यानंतर सर्व आदिवासी पाडे बारामही रस्त्याने, आपल्याला माहिती आहे किंवा आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नसेल की पावसाळ्यामध्ये असे जे पाडे आहेत की त्यांच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे अतिशय जिकरीचं काम आहे, दऱ्याखोऱ्यातनं तिथपर्यंत शक्यच नाही. तर अशा लोकांमध्ये जोडण्यासाठी आदिवासी पाडे बारामही रस्त्याने जोडण्यासाठी नवीन बिरसा मुंडा योजना, मी जिथं IMP करतोय लक्षात ठेवा, जर विचारलं गेलं तर आपल्याला मार्क्स मिळालाच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेअंतर्गत सर्व केलं जाणार आहे की असे पाडे. त्यानंतर संत सेवालाल महाराज जोड रस्ते योजना ही कशासाठी आहे, तर बंजारा तांड्यांसाठी. त्यानंतर आदिवासी पाड्यांसाठी कोणती आहे, तर बिरसा मुंडा आहे. बघा अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आदिवासी पाड्यांना जोडण्यासाठी बिरसा मुंडा जोड रस्ते योजना, बंजारा समाजातील तांड्यांसाठी जे संत सेवालाल महाराज आहे, ज्यांना आराध्य दैवत मानलं जातं बंजारा समाजामध्ये, त्यांच्या नावाने हे जोड रस्ते योजना आहे. आणि तसंच सर्व धनगरवाडे आणि वस्त्यांसाठी यशवंतराव होळकर जोड रस्ते योजना सुरू होणार आहेत. म्हणजे त्या समाजामधील जे त्यांचे दैवत आहे, दैवत मानले जातात, अशा लोकांच्या नावाने जोड रस्ते योजना काय केली गेलेली आहे, तर सुरू केल्या जाणार आहे. लक्षातच ठेवायचं, पाठच होऊन जायला पाहिजे. बिरसा मुंडा आपण म्हणतो आदिवासी समाजामध्ये त्यांना काय म्हणतो, धरती आबा सुद्धा म्हटलं जातं, आद्य क्रांतिकारक त्यांना म्हटलं जातं. ते आदिवासी समाजातले, तर आदिवासी पाडे जोडण्यासाठी. संत सेवालाल महाराज जोड रस्ते कशासाठी रे बाबा, तर बंजारा समाजाचं ते दैवत आहे त्यांच्या नावाने. आणि धनगर समाजा म्हटलं गेलं तर यशवंतराव होळकर जे आहे त्यांच्या नावाने हे जोड रस्ते योजना आहे. कॉमन सेन्स आहे, आपण पाठायचं. मातोश्री ग्राम समृद्धी अंतर्गत पानंद शेत रस्ते योजनेत सुधारणा करून नवीन योजना सुरू होणार आहे. बघा कल्याण, मुरबाड, नाशिक, पुणे या सेमी हाय स्पीड, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जुनं नाव पण लक्षात ठेवा, नांदेड, बिदर, पलटण, पंढरपूर, खामगाव, जालना तसेच वरोरा व चिमूर, कांपा या नवीन रेल्वे मार्गांसाठी 50% राज्य हिस्सा 50% जो की खर्च आहे तो राज्याचा हिस्सा असणार आहे, तो राज्य उचलणार आहे ह्या नवीन रेल्वे मार्गांसाठी. नागपुरातील जे प्रसिद्ध मिहान प्रकल्प आहे, या प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली गेली. त्यानंतर अमरावतीतील बेलोरा आणि अकोल्यातील शिवणी या विमानतळांच्या कामाचे नियोजन आता होणार आहे. बघा अमरावती, अकोला, नागपूर यांचा जेव्हा विकास होतो तेव्हा लक्षात ठेवा, प्रादेशिक जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून काय आहे की भरीव तरतूद केली जाते. म्हणूनच काय म्हटलं जातं की जेव्हा तुमचे नेते पॉवरफुल असतात तेव्हा तुमच्या विभागाचा ऑटोमॅटिक काय होत असतो, विकास होत असतो. याच्यासाठीच आग्रह केला जातो की तुमचे पॉवरफुल नेते तुमच्या विभागातले हे विधानसभेमध्ये विधी निर्मितीसाठी गरजेचे असतात. मुंबई सभोवताल जलवाहतुकीसाठी ठाणे व वसई खाडी एकमेकांना जोडणार आहे. दक्षिण मुंबईत कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई खाडी, नवी मुंबई अशा जलमार्गांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी जेट्टी व संबंधित म्हणजे आपण म्हणू शकतो की सुविधा उभारल्या जाणार आहेत. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हटलं मी की पायाभूत सुविधा विकासमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो रस्ते विकास, रस्ते निर्मिती, याला अनन्यसाधारण असं महत्त्व असतंय. पुढे जाऊया. अतिशय गरजेचं महत्त्वाचं रोजगार निर्मिती, दारिद्र्य कमी करायचं आहे, देशाचा विकास करायचा, समाजभूमी विकास पाहिजे, रोजगार निर्मिती पाहिजे. चौथं पंचामृतामधला चौथा घटक आहे रोजगार निर्मिती. त्याच्यामध्ये सक्षम, कुशल आणि रोजगारक्षम युवा कसे निर्माण करणे किंवा त्यांच्या हाताला काम कसं देणे, रोजगार कसं निर्माण करणं हे केले जाणार. तर महाराष्ट्राच्या नवीन लॉजिस्टिक धोरणाअंतर्गत नागपूर येथे 1000 एकर जमिनीवर लॉजिस्टिक हब तयार करणार आहे. परत एकदा सांगतो, प्रश्न बनला तर हे पॉइंट लक्षात ठेवा. कुठे बनणार आहे रे बाबा, 1000 एकर जमिनीवर लॉजिस्टिक हब, तर तो बनणार आहे नागपूरला. केंद्र शासनाचा रिड्यूस, रियूज, रिसायकल म्हणजे याला RR पण म्हणू शकतो आपण, RRR
ठीक आहे, एखाद्या गोष्टींचा. तर ह्या तत्वावर आधी नागपूर, मुंबई महामार्ग प्रदेश, पुणे, छत्रपती संभाजीनगर, ज्याचं पूर्वीचं नाव औरंगाबाद होतं, आता छत्रपती, ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाशिक, रत्नागिरी या ठिकाणी सेक्युलर इकॉनॉमी पार्क उभारले जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून रस्ते कनेक्टिव्हिटी पण असणार आहे आणि दुसरं म्हणजे रोजगार निर्मिती केली जाणार आहे. नवी मुंबई येथे भव्य जेम्स व ज्वेलरी पार्क उभारलं जाणार आहे. कुठे स्थापन होणार आहे? मुंबई, पुणे. विचारलं मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद नाही, नवी मुंबई. म्हणजे ऑप्शनमध्ये नवी मुंबई यायला पाहिजे. नवी मुंबई इथे काय आहे? तर जेम्स आणि ज्वेलरी पार्क उभारलं जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार 816 शाळांना PM श्री शाळा म्हणून विकसित होणार किंवा विकसित केलं जाणार आहे आणि पुढील 5 वर्षात 1534 कोटी रुपये निधी त्यासाठी उपलब्ध करून देणार आहे, उपलब्ध होणार आहे. सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय काय केली जाणार आहे? स्थापन केली जाणार आहे. रोजगार निर्मिती गरजेची आहे. रोजगार निर्मितीसाठी तुम्हाला शिक्षण द्यावं लागणार आहे आणि शिक्षणासाठी सुद्धा या गोष्टी गरजेच्या आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने 10 पर्यटन स्थळांवर टेंट सिटी आता काय केली जाणार आहे? उभी केली जाणार. म्हणजे पर्यटनाला देखील काय मिळणार आहे? प्रोत्साहन मिळणार आहे. या पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. आपण जर पाहिलं कोस्टल एरिया जो आहे कोकणामध्ये सर्वाधिक जर बघायला गेलं तर उत्पन्नाचं साधन काय आहे? तर पर्यटनाच्या माध्यमातून होणारी रोजगार निर्मिती. आणि शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे पंचामृत मधला 5वा घटक तो म्हणजे पर्यावरणपूर्वक सर्वांगीण विकास होत असताना पर्यावरणाचा अतिवास त्याच्यावर ताण पडू नये, त्याचं शोषण होऊ नये याच्यासाठी सुद्धा 5वा जो घटक ॲड केला गेला आहे तो पर्यावरणपूरक विकास. त्याच्यामध्ये बघा हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर व पवन ऊर्जा या क्षेत्रात 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यानंतर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी पक्षी उद्यान येत्या वर्षी सुरू होणार आहे. शिवनेरी जे आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मठिकाण म्हणतो, ज्याला पावनभूमी आपण म्हणतो, ते शिवनेरी तालुका जुन्नर येथे बिबट सफारी सुरू होणार आहे. ठीक आहे. 20,000 ग्रामपंचायतीत सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जे म्हणतो आपण त्याला, ज्याला सोलर पॉवर जे म्हणतो, त्याच्यामध्ये बघा 20,000 ग्रामपंचायतींना या माध्यमातून वीज पुरवठा केला जाणार आहे किंवा सौर ऊर्जा प्रकल्प तिथे उभारले जाणार आहे. त्यानंतर स्मारके व इतर ज्या योजना आहेत त्या आपण बघूयात. तर आंबेगाव, आता इथे पण पॉईंट बनतो, लक्षात ठेवायचं. आंबेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली गेलेली आहे. तर कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे संकल्पना उद्यान उभारले जाणार आहे? तर ते आहे आंबेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे. महाराष्ट्रातील जे 5 ज्योतिर्लिंग आहेत, ज्या 5 ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र व विकास परिसर विकासासाठी कामे हाती घेतली जाणार आहे. प्राचीन बंदरांच्या जतन, जो आपला ठेवा आहे, सांस्कृतिक ठेवा आहे, यांच्या जतन व संवर्धनाच्या कामासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे किंवा तरतूद होणार आहे. आणि श्री क्षेत्र रिद्धपूर जिल्हा अमरावती येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना होणार आहे. हा पॉईंट पण महत्त्वाचा आहे रे, महत्त्वाचं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर श्री क्षेत्र रिद्धपूर जिल्हा अमरावती हे इथे मराठी भाषा विद्यापीठ पहिले स्थापन होणार आहे. कारण या ठिकाणी महानुभव पंथ जो आहे, या महानुभव पंथाचं अतिशय महत्त्वाचं असं तीर्थक्षेत्र जे आहे ते आहे रिद्धपूर. महानुभव पंथाचं म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं इथे प्रसिद्ध असं मंदिर देखील आहे. आणि इथे मराठी भाषेमधला असं म्हणतात की पहिला ग्रंथ इथे लिहिला गेला तो ह्या मध्यांतर लीळा चरित्र, आय थिंक सो दॅट, तो तिथे काय केला गेलेला आहे? तर लिहिला गेला आहे. म्हणून ते तिथे काय केलेलं आहे? तर मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे. पॉइंट लक्षात ठेवा. श्री क्षेत्र रिद्धपूर जिल्हा अमरावती. अमरावती पासून एक 45 किलोमीटर अंतरावर, 50 किलोमीटर अंतरावर असलेलं हे श्री क्षेत्र आहे. अशा पद्धतीने पर्यावरणपूरक विकास केला जाणार आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जी जन्मस्थान किल्ले शिवनेरी जे आहे, ह्या महाराजांच्या जीवन चरित्र संग्रहालय शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांची काय केली जाणार आहे? तरतूद केली जाणार आहे शिवनेरी किल्ल्यावर. ठीक आहे. शिवनेरी किल्ले जुन्नरमध्ये जे आहे, शिवनेरी किल्ल्यावर जन्मस्थान आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं, तिथे अशा त्यांच्या जीवनकालीन पूर्ण जीवनचरित्राच्या
संग्रहालय उभारलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी, म्हणजे केवळ तिथेच नाही तर जेवढेही शिवकालीन ज्या आज पाहतोय आपण की किल्ल्यांची दुर्दशा झालेली आहेत आणि ह्या दुर्दशाच्या कमी करण्याचं, कारण हा आपला केवळ सांस्कृतिक ठेवा नाही तर आपला अभिमान देखील आहे. महाराष्ट्रीयन माणसाचा, मराठी असेल, मराठा असेल किंवा आपण ज्याला म्हणतो मराठा म्हणजे सगळ्या सर्व जाती त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. तर यांच्यासाठी हा एक ठेवा आहे, सांस्कृतिक नाही तर तो आपला अभिमान आणि गर्व आहे. तर त्याची जी दुर्दशा सध्या होत आहे ती टाळण्यासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आणि शेवटचं जे आहे सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे ह्या अंदाज काय असणार आहे, किती खर्च केला जाणार आहे, किती पद्धतीने जमा होणार आहे, महसुली खर्च किती असणार आहे, महसुली जमा किती होणार आहे, महसुली तूट किती आणि राजकोषीय तूट किती आहे, याचा आकड्यांच्या स्वरूपात आपण बघून घेऊया एकदा. ठीक आहे. तर बघा 2023-24 साठी ह्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला पहिलेही सांगितलं हा ह्या गव्हर्नमेंटचा पहिला फुल्ली फेज्ड असा अर्थसंकल्प आहे आणि ह्या विधानसभा जी आत्ताची आहे विधानसभा तिचा हा शेवटचा फुल्ली फेज्ड असा हा अर्थसंकल्प देखील आहे. का 2024 मध्ये आपल्याला इलेक्शन्सला निवडणुकांना सामोरं जायचं आहे. ठीक आहे, बघूयात मग 2023-24 साठी काय अंदाज असणार आहे. तर बघा एकूण अपेक्षित खर्च किती आहे. तर एकूण अपेक्षित खर्च जो आहे या पूर्ण वर्षासाठी, वार्षिक वर्षासाठी 5,47,450 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. मग या खर्चामध्ये इतर खर्च कसा आहे तो बघूयात. तर महसुली जमा किती होणार आहे. तर 4,49,522 कोटी रुपये एवढी महसुली जमा आहे. त्यानंतर महसुली खर्च जर बघायला गेला, हे महत्त्वाचे पॉईंट आहेत, महसुली खर्च बघायला गेला तर तो 4,65,645 कोटी इतका असणार आहे. त्यानंतर महसुली जी तूट आहे ही महसुली तूट किती असणार आहे आकड्यांमध्ये. तर 16,112 कोटी रुपये एवढी ती तूट असणार आहे. आणि राजकोषीय जी तूट आहे ती राजकोषीय तूट आपल्याला दिलेली आहे आकड्यांमध्ये 95,500 कोटी 80 लाख रुपये एवढ्या पद्धतीने राजकोषीय तूट असणार आहे. म्हणजे हा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामधील अर्थसंकल्पीय अंदाज आहे सगळ्या पद्धतीचा. म्हणजे ज्या योजना आहे त्यांच्यासाठी जो खर्च दिला जाणार आहे त्याचा हा घोषवारा आहे. मॉरल ऑफ द स्टोरी ह्या पद्धतीने आपल्याला दिसून येते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हा महाराष्ट्राचा 2023-24 अर्थसंकल्प बघितलेला आहे. हा केवळ 30 एप्रिल 4 जून पुरता मर्यादित नसून येणाऱ्या या पूर्ण वर्षामध्ये, पुढच्या वर्षामध्ये किंवा पुढच्या वर्षापर्यंत, पुढचा बजेट येईपर्यंत जेवढ्याही परीक्षा होणार आहेत या सगळ्या परीक्षांमध्ये याच्यावर प्रश्न येणारच. येणार म्हणजे येणारच. कारण हा केवळ चालू घडामोडीशी संबंधित नसून तर चालू घडामोडी मधील इकॉनॉमी मधल्या चालू घडामोडी आणि इकॉनॉमी मध्ये देखील बजेट जो हा सेक्टर आहे याच्याशी हा संबंधित असा हा व्हिडिओ आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि येणाऱ्या ह्या सगळ्या परीक्षांमध्ये यावर जर प्रश्न विचारला तर आपल्याला 100% त्याचा आन्सर येणार आहे. तुम्ही शांत पद्धतीने जो तो एकदा पूर्ण बघून घेतला तर तुम्हाला पुढे या टॉपिकवर अभ्यास करण्याचं म्हणजे फक्त लक्षात ठेवण्याची गरज आहे. तुम्हाला ईच अँड एव्हरी पॉईंट विल बी कव्हर देअर. ठीक आहे, तर अशाच परीक्षाभिमुख व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या 30 एप्रिल आणि 4 जूनच्या परीक्षांसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. तुमचा अभ्यास नक्कीच योग्य दिशेने चालू असेल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद.